So hello everyone and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics our current topic, that is differential equation, is going on. So under differential equation our point number second last is exact differential equation. Okay friends, so in our last lecture आपण जे डिस्कस केलेला पॉइंट होता तो पॉइंट होता variable separable form. Okay, so when we apply variable separable form, that is the question, and the question's solution काय आहे? When our differential equation looks like easy, then we can say that variable separable form is applicable. Okay, so funda is very simple. Variable separable form कधी यूज करायचा आहे? ज्या मोमेंटला तुम्हाला फील होईल, ज्यावेळेस डिफरन्शियल इक्वेशन पाहाल तुम्ही आणि तुम्हाला फील होईल ओके दिस डिफरन्शियल इक्वेशन लुक्स लाईक इझी, then and then only we have to apply variable separable form. So now friends we will think about exact differential equation. Okay, so exact differential equation हे सॉल्व करण्याच्या बिफोर how to decide our differential equation is exact or not, that is the biggest question है ना. तर एव्हरी टाइम तुम्हाला ज्या मोमेंटला डिफरन्शियल इक्वेशनला तुम्ही पाहाल त्या मोमेंटला वन क्वेश्चन ऑलवेज अरायजेस की हे डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या टाईपचे आहे, और वी कॅन से दॅट या डिफरन्शियल इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो. क्लियर आहे. सो इफ वी थिंक अबाउट एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन देन फ्रेंड्स in 99% cases our differential equation looks like m dx plus n dy equal to 0. ओके, सो आता ऍक्च्युली याच्याकडे पाहिल्यानंतर आणि तुमचा जो लास्ट फॉर्म होता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म है ना, त्याच्यामधले ही मॅक्झिमम नंबर ऑफ एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर डेफिनेटली एक क्वेश्चन वन्स अगेन अरायजेस, आणि तो क्वेश्चन काय माहितीये का सर, in variable separable form our most number of examples looks like m dx plus n dy equal to 0 है ना. म्हणजे लास्ट टाइप मध्ये ही बरेचसे एक्झाम्पल्स या फॉर्म मध्ये होते. मीन्स वी कॅन से दॅट ऑलमोस्ट 99% एक्झाम्पल्स व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये हे असेच दिसायचे बघ. क्लियर आहे. देन क्वेश्चन अरायजेस हाऊ टू डिसाइड which form we have to apply or which form we have to follow. ओके, तर ऍक्च्युली मी तुम्हाला काय म्हटलं होतं, इन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म ज्या मोमेंटला तुम्हाला फील होईल डिफरन्शियल इक्वेशन इझी आहे दॅट मोमेंटला वी शुड अप्लाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, आता ऍक्च्युली हे जे डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला डिरेक्टली फील होईल दिस डिफरन्शियल इक्वेशन नॉट लुक्स लाईक इझी. म्हणजे ऍक्च्युली फंडा काय माहितीये का, डिफरन्शियल इक्वेशन पाहिल्यानंतर जर तुम्हाला ते अनलाइकेबल वाटत असेल, म्हणजे तुम्हाला असं फील होत असेल दिस इज नॉट सॉल्वेबल, ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स मी काय म्हटलं तुम्हाला, वेन वी लुक टुवर्ड्स डिफरन्शियल इक्वेशन आणि ते डिफरन्शियल इक्वेशन पाहिल्यानंतर जर तुम्हाला फील होत असेल दिस डिफरन्शियल इक्वेशन इज अनसॉल्वेबल, मीन्स व्हॉट, ते डिफरन्शियल इक्वेशन थोडंसं विचित्र दिसेल, थोडंसं डिफरंट फील होईल, दॅट मोमेंटला फ्रेंड्स ऑलवेज रिमेंबर दॅट डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो इन 99% केसेसमध्ये हे ॲप्लिकेबल आहे. डन एव्हरीवन, क्लिअर आहे. अदरवाईज एम अँड एनची व्हॅल्यू थोडीशी विचित्र दिसेल तुम्हाला. विचित्र मीन्स व्हॉट, वी ऑलवेज यूज टू फॉलो अल्जेब्रिक फंक्शन्स. म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन्स बघायची आपल्याला सवय असते. अल्जेब्रिक फंक्शन्स कसे दिसतात, कॉन्स्टंट असेल व्हेरिएबल असेल तर या दोन फॉर्ममध्ये आपल्याला अल्जेब्रिक फंक्शन दिसतात. बट अदर दॅन दॅट जे फंक्शन असतात ऑलवेज आपल्यासाठी म्हणजे ऍक्च्युली आपला मूड खराब करण्यासाठी हेल्प यूज करतात. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल if we think about x square plus xy plus y square है ना, so this is algebraic. algebraic कशाला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट्स अँड व्हेरिएबल्स हे दोन सोडून बाकीचं काहीच नसतं है ना, तर याला म्हणतो आपण अल्जेब्रिक फंक्शन्स. ओके, हे असे दिसले ना तर हे सिंपल असतात. क्लियर आहे.
But if we think about these type of functions, okay, then this function compares with algebraic function, definitely we can say that this one looks like critical, है ना. म्हणजे हे क्रिटिकल आहे. बिकॉज क्रिटिकल काय, बिकॉज याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन प्रेझेंट आहे. तर या फंक्शन्सला म्हणतो आपण ट्रान्सिडेंटल फंक्शन्स. ओके, मीन्स इन 99% केसेस when our m and n are both are transcendental functions, then 100% times our differential equation is exact. म्हणजे ऍक्च्युली फंडा काय आहे की डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे का नाही हे डिसाइड करण्यासाठी सिम्पली तुम्ही डिसाइड काय करायचंय की ते डिफरन्शियल इक्वेशन सोपं दिसतंय का टफ दिसतंय. ओके, दॅट इज द वे टू डिसाइड डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट ऑर नॉट. क्लिअर आहे. आता ऍक्च्युली आपल्याला हे आपल्या ब्रेनच्या वेनं, ब्रेन आपलं कसं थिंकिंग करतंय या वेनं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन स्टार्टिंगला डिसाइड करायचंय की ते एक्झॅक्ट आहे का नाही. ओके, आणि लिहिताना कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस सॅटिस्फाय करायची. ओके, कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही डिसाइड करा. डिफरन्शियल इक्वेशन पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल बा, ओके दिस डिफरन्शियल इक्वेशन लुक्स लाईक एक्झॅक्ट, लुक्स लाईक एक्झॅक्ट असं तुम्हाला फील झालं ना, 100% दॅट डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. आता फक्त एक्झॅक्ट आहे का नाही याचं 100% कन्फर्मेशनसाठी कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस ही सॅटिस्फाय करायला पाहिजे. त्यांनी काय सॅटिस्फाय करायला पाहिजे, कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस. आणि कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस काय, डॅ बाय एम बाय डॅ बाय वाय इज इक्वल टू डॅ बाय एन बाय डॅ बाय एक्स. ऍक्च्युली त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन काय मिळणार आहे, हे एक्झॅक्टच आहे. मीन्स ही कंडिशन ते 101% सॅटिस्फाय करणार आहे. सॅटिस्फाय करणार आहे हे तुमच्या ज्या मोमेंटला ब्रेन मध्ये येईल ना, त्या मोमेंटला या दोघांच्या व्हॅल्यूज जरी तुम्ही रॉंग फाइंड आउट केल्या ना, फक्त मॅचअप व्हायला पाहिजे. दोन्ही व्हॅल्यूज ऍट एनी कॉस्ट तुम्हाला त्या मॅच करायच्यात. समटाइम्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना काही मुलांना डाउट्स असतात पा, बिकॉज ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह हे सिंपल असतात अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे ऍक्च्युली त्याच्यापेक्षा सिंपल असतात. बट कन्सेप्ट इज न्यू, दॅट्स वाय तुम्हाला फील होतं असं होतं की पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे थोडेसे टफ आहेत. क्लिअर आहे. सो मे बी समटाइम्स फॉर सम स्टुडंट्स याच्या व्हॅल्यूज फाइंड करणं तुम्हाला थोडंसं टफ वाटू शकतं. ठीक आहे, पण टफ वाटण्यासारखं असं काही नाही याच्यामध्ये. सर बेटर वे काय करायचं, याचा जो डेरिव्हेटिव्ह असणार आहे एमचा, तोच डेरिव्हेटिव्ह याचा पण लिहायचा आहे. ओके का. व्हाय, बिकॉज याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया मिळणार आहे एक्झॅक्ट असेल का नसेल. ओके, मग एक्झॅक्ट आहे म्हटल्यानंतर ती हे कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस 100% कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. ओके, सो दॅट्स वाय तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मॅचअप करायचंय, थोडंसं त्या पेपर चेक करणाऱ्याला गंडवायचंय आपण. ओके का फ्रेंड्स, क्लिअर आहे. अँड आफ्टर डिसाइडिंग डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट, देन सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन हे असते आपलं. म्हणजे थिअरॉटिकल पार्ट मध्ये विथ सोल्युशन तुम्हाला इन डिटेल प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे, तर सोल्युशन काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स ट्रीट y as a constant. म्हणजे फर्स्ट इंटिग्रल सॉल्व करताना वी हॅव टू डिसाइड y इज अ कॉन्स्टंट. y काय असणार आहे, फॉर इंटिग्रल नंबर 1 y इज आवर कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. अँड इफ वी थिंक अबाउट सेकंड इंटिग्रल प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय, टर्म्स शुड बी फ्री फ्रॉम एक्स. म्हणजे एक्स मधली टर्मच नकोय आपल्याला. डन. अँड दिस वन इज इक्वल टू सी. सो दिस इज द सोल्युशन ऑफ exact differential equation. Okay friends, so this is the process. Firstly we have to check condition of exactness. When condition of exactness is satisfied, okay, when condition of exactness is holds, ज्या मोमेंटला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल त्या मोमेंटला our differential equation exact असेल आणि त्या differential equationचं हे सोल्युशन असणार आहे. Clear friends? So without wasting much more time,
we directly focus on examples. Okay, so once again, title is very important. So what is our title? Everyone knows about it. Okay, simple examples. Okay, so now we will think about first example. Okay, so obviously our question every time is solve the differential equation y cos x plus 2x into e raised to y dx plus sin x plus x square into e raised to y minus 1 dy equal to 0. Okay, so suppose this is our differential equation. Okay, this is the problem for you. Okay, so if we think about our given differential equation, then definitely we can say that this looks like टफ है ना. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशन कडे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच फिलिंग येते बा, अरे दिस वन इज नॉट सॉल्वेबल है ना. म्हणजे हे सॉल्व करण्यासारखी कन्सेप्ट नाही. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन कडे पाहिल्यानंतर ज्या मोमेंटला तुम्हाला हे फील होईल त्या पर्टिक्युलर मोमेंटला वी 100% से दॅट डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. आणि इवन इफ वी थिंक अबाउट यम है ना, हा यम आहे आपला, ठीक आहे, आणि हा एन आहे. तर यम आणि एनच्या व्हॅल्यू मध्ये काय प्रेझेंट आहे? कॉस एक्स ई रेस टू वाय साइन एक्स ई रेस टू वाय. मीन्स फंक्शन्स हे ट्रान्सिडेंटल आहेत. कसले फंक्शन्स आहेत? ट्रान्सिडेंटल. सो मोस्टली ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, when our m and n are transcendental, then 100% times our differential equation is exact. ओके का? समटाइम्स अल्जेब्रिक असेल तरीही एक्झॅक्ट असते, बट 100% टाइम्स when our m and n are transcendental. Transcendental means what? Other than algebraic. म्हणजे हे काहीतरी विचित्र फंक्शन येतील है ना, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स, पॉवर फंक्शन्स, अदरवाइज लोगॅरिथमिक फंक्शन्स, अदरवाइज इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. तर हे फंक्शन ज्या ज्या मोमेंटला m आणि n मध्ये ऍड होतील ना, त्या त्या मोमेंटला ऑलवेज रिमेंबर 100% आवर डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. ओके, सो इफ वी कंपेअर दिस डिफरन्शियल इक्वेशन विथ, okay, so compare with m dx plus n dy equal to 0, then we clearly realize m is equal to y cos x plus 2x into e raised to y and n is equal to sin x plus x square into e raised to y minus 1. Okay, so this is m and n. So m means what? m हा dx चा कोएफिशिएंट आहे. तर इथं dx चा कोएफिशिएंट किती आहे? हे पॅकेज आहे. मीन्स दिस इज आवर m. आणि n काय आहे रे? n मीन्स कोएफिशिएंट ऑफ dy है ना, इथं दिसतंय बघा, कोएफिशिएंट ऑफ dy. सो n ची व्हॅल्यू काय? दिस व्हॅल्यू इज फॉर n. ओके, सो m and n फाइंड आउट केल्यानंतर आता ऍक्च्युली फर्स्ट मोमेंटलाच आपल्याला नोन आहे की हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. ओके, एव्हरीवन क्लिअर? हे डिफरन्शियल इक्वेशन काय आहे? एक्झॅक्ट आहे. 100% नोन आहे आपल्याला. फक्त आता 100% नोन आहे ना, ते व्हाया कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस ना आपण काय करायचंय? 100% शुअर करायचंय. ओके, सो कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस काय? वी हॅव टू फाइंड आउट, और वी कॅन से दॅट differentiate m with respect to y partially. ओके, m ला कशाने डिफरन्शिएट करायचे? y ला डिफरन्शिएट करायचे आणि n ला डिफरन्शिएट करायचे with respect to x partially. ओके, डिफरन्शिएट m with respect to y partially and differentiate n with respect to x partially. ठीक है, सो डिफरन्शिएट करो तुम्ही. dabba upon dabba y of m is equal to dabba upon dabba y of y cos x
plus 2x into e raised to y. Very simple. Similarly, differentiate n with respect to x partially. So we get dabba by dabba x of LHS is equal to dabba by dabba x of RHS. Very simple. Okay. So remember friends, this is partial differentiation. Okay, and partial differentiation मध्ये always remember when we differentiate with respect to y partially, ज्यावेळेस आपण y न differentiate करतोय partially, always remember remaining all terms are constants. Okay, म्हणजे with respect to y म्हटलं की सगळे बाकीचे कॉन्स्टंट असतील. हे ब्रेन मध्ये फिक्स करायचंय बा. y न डिफरन्शिएशन रिमेनिंग ऑल आर कॉन्स्टंट्स, x न डिफरन्शिएशन केलं रिमेनिंग ऑल आर कॉन्स्टंट्स. ओके, सो फंडा इज व्हेरी सिंपल. ठीक आहे. नाउ थिंक अबाउट हाऊ टू फाइंड डेरिव्हेटिव्स. ओके, सो द ब्रॅकेट मध्ये काय प्रेझेंट आहे? ऍडिशन प्रेझेंट आहे. सो फॉर ऍडिशन आपण काय करतो? वी हॅव टू फाइंड आउट सेपरेट डेरिव्हेटिव्स. सो आय जस्ट फाइंड आउट सेपरेट डेरिव्हेटिव्स. डॅबा अपॉन डॅबा y ऑफ y cos x plus dabba upon dabba y of 2x e raised to y. Similarly, if we think about this bracket also, so in this bracket also plus and minus sign is there. So for addition and subtraction we will always find out separate derivatives. Okay, so dabba by dabba x of second term minus dabba by dabba x of third term. Very simple. Okay, so now if we think about this function, आपण कशाने डिफरन्शिएट करतोय? विथ रिस्पेक्ट टू y. मीन्स y हा आपला व्हेरिएबल असेल, y ची टर्म आपली व्हेरिएबल असेल, रिमेनिंग ऑल टर्म्स आर कॉन्स्टंट्स. ठीक आहे. आता या फंक्शन मध्ये इफ वी थिंक अबाउट दिस फंक्शन, तर हा cos x आहे ना, cos x आहे. म्हणजे याच्यामध्ये cos x काय असणार आहे? प्युअरली कॉन्स्टंट, बिकॉज ओनली y इज व्हेरिएबल, रिमेनिंग ऑल आर कॉन्स्टंट्स. सो cos x कॉन्स्टंट आहे आणि इनटू मध्ये असल्यामुळे हा cos x कुठे लिहिणार? आपण बाहेर लिहिणार ऑब्विसली. क्लिअर आहे. सो या फर्स्ट साठी लिहितोय बा मी. सो डॅबा m बाय डॅबा y इज इक्वल टू, ओके, cos x इज कॉन्स्टंट, याला आउटसाइडला घेतो मी मस्त मध्ये. सो रिमेनिंग टर्म इज डॅबा y अपॉन डॅबा y. ठीक आहे. प्लस सिमिलरली if we think about this term, so in this term 2 is constant and x is constant because we differentiate with respect to y. Differentiate with respect to y means what? Remaining all are constants. Okay, म्हणजे y ची टर्मच तुमची व्हेरिएबल असेल, रिमेनिंग ऑल आर कॉन्स्टंट्स. म्हणजे 2 कॉन्स्टंट आहे, x कॉन्स्टंट आहे. सो इनटू मध्ये असल्यामुळे हे कुठे लिहिणार? आपण बाहेर लिहिणार. व्हेरी सिंपल. ओके, सो वी सिंपली गेट 2x into dabba by dabba y of e raised to y. ओके, सो दिस वन इज इक्वल टू, ओके, हे सॉल्व करतो अगोदर. सो cos x and derivative of y with respect to y is 1 plus 2x into derivative of e raised to y is simply e raised to y, because this one looks like e raised to x with respect to x, है ना, फॉर्म्युला सारखं दिसतंय, स्ट्रेट फॉरवर्ड. सिमिलरली for dabba n upon dabba x is equal to, if we think about first term, x मध्ये फर्स्ट टर्म आणि आपण कशाने डिफरन्शिएट करतोय? विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज सिम्पली cos x. व्हेरी सिंपल. ओके, इफ वी थिंक अबाउट सेकंड टर्म, इन सेकंड टर्म वी हॅव टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मीन्स व्हॉट? y ची टर्म आपल्यासाठी कॉन्स्टंट असणार आहे. क्लिअर फ्रेंड्स? सो e रेज टू y हा इनटू मध्ये आणि हा कॉन्स्टंट असल्यामुळं याला आपण बाहेर लिहिणार. ओके, व्हेरी सिंपल. And derivative of constant is simply 0. So we simply get cos x plus e raised to y and derivative of x square is 2x. Okay. So now if we think about dabba m upon dabba y and dabba n upon dabba x,
then clearly we see that both values are same. Both values are same means this differential equation follows condition of exactness. Okay, so always remember, मी स्टार्टिंगच्या मोमेंटला तुम्हाला काय म्हणतोय, when our differential equation looks like tough, when our differential equation looks like tough, that time 100% every student knows about differential equation, कि हे differential equation 100% exact आहे, 100% एक्झॅक्ट आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, एक्झॅक्टनेसची कंडिशन ते होल्ड करतंय का हे चेकआउट करायचंय. ऍक्च्युली फर्स्ट स्टेपलाच तुम्ही काय म्हटलंय की हे एक्झॅक्टच आहे 100%, म्हणजे ते एक्झॅक्टनेसच्या कंडिशनला 100% सॅटिस्फाय करणार आहे. आता ऍक्च्युली समटाइम्स काय होतं माहितीये का, हे जे आहे ना डॅबा एम अपॉन डॅबा वाय आणि डॅबा एन अपॉन डॅबा एक्स, इन सम केसेस ज्यावेळेस एक्झाम्पल्स मधले एम अँड एन थोडेसे खूपच हटके असतात, त्या मोमेंटला पार्शियल डेरिव्हेटिव्ह रॉंग येण्याची पॉसिबिलिटी मोर असते. सो ज्या मोमेंटला तुमचा डॅबा एम अपॉन डॅबा वाय मे बी रॉंग असेल, मे बी रॉंग असेल, ऑलवेज रिमेंबर. आता ही व्हॅल्यू जर तुमची इन केस रॉंग आली, ठीक आहे, तर ऑलवेज रिमेंबर हे डिफरन्शियल इक्वेशन पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया आली की हे एक्झॅक्टच आहे. ओके, मीन्स व्हॉट, ते एक्झॅक्टनेसची कंडिशन सॅटिस्फाईज करणार आहे 101%. मीन्स हा तुमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह तुम्ही रॉंग जरी फाइंड आउट केला ना, ऑलवेज रिमेंबर, रॉंग जरी फाइंड आउट केला तर हा याच्या इक्वल मध्ये असणार आहे. कायच्या इक्वल मध्ये असणार आहे, याच्या इक्वल मध्ये असणार आहे. म्हणजे याचा रॉंग डेरिव्हेटिव्हच तुम्ही याच्या व्हॅल्यू मध्ये लिहायचा आहे. डेरिव्हेटिव्ह रॉंग जरी असेल देन ऑल्सो फॉर फर्स्ट मोमेंट हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे हे तुम्हाला समजले ऑलरेडी. दॅट्स वाय हे रॉंग जरी आलं ना तरी त्याला तुम्ही खाडाखोड न करता या दोन व्हॅल्यूज मॅचअप करायचे. क्लिअर आहे. सो नाव बाय प्रॉपर डेरिव्हेटिव्ह, बाय प्रॉपर डिफरन्शिएशन वी क्लिअरली सी दॅट कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस इज satisfied, means what, this differential equation is exact. Okay, आता हे differential equation exact आहे means what, solution known आहे आपल्याला. differential equation चं solution काय आहे, integration of m dx, treat y as a constant, and integration of n dy plus integration of n dy terms should be free from x is equal to constant. So now I just find out solution of our differential equation 1 is, what is the solution, integration of m dx, treat y as a constant, okay, plus integration of n dy terms free from x, free from x is equal to constant. Okay everyone, so this is the solution of exact differential equation and हे already given आहे आपल्याला. ठीक आहे. So I just write down values of m and n. Okay, so m कशाला म्हटले आपण, याला म्हटले m है ना, ऑलरेडी लिहिले आपण m. m means what, coefficient of dx. Always remember, m means what, coefficient of dx. And n means what, coefficient of dy. Okay, so here m is equal to y cos x plus 2x into e raised to y dx. And here for solving this integral, treat y as a constant, integration of. Now think about second integral. Okay, आता इथे n ची व्हॅल्यू काय आहे पहा, here n is equal to sin x plus x square into e raised to y minus 1. Okay, so this is n. आणि या इंटिग्रल मध्ये काय म्हटले, टर्म्स शुड बी फ्री फ्रॉम x. म्हणजे या इंटिग्रल मध्ये x ची टर्मच नकोय आपल्याला. ऑलवेज रिमेंबर, काय नकोय आपल्याला, x ची टर्मच नकोय. आता n च्या व्हॅल्यू मध्ये है ना, n लिहितोय आपण इंटिग्रल मध्ये, n च्या व्हॅल्यू मध्ये जी तुमची x मधली टर्म असेल ती टर्म ते इंटिग्रल मध्ये ऍड करायची नाही.
ओके, म्हणजे टर्म्स आपल्याला एक्स पासून फ्री हवे आहेत. आता इफ वी थिंक अबाउट दिस टर्म, ही एक्स ची टर्म आहे, ही इंटिग्रल मध्ये येईल का? ऑब्विसली नॉट. म्हणजे ही टर्म सेकंड इंटिग्रल मधून स्किप होणार आहे. क्लियर आहे? नाउ इफ वी थिंक अबाउट सेकंड टर्म, ओके, तर सेकंड टर्म मध्ये ही एक्स ची टर्म प्रेझेंट आहे, मीन्स सेकंड टर्म ही तुमच्या इंटिग्रल मध्ये अब्सेंट असणार आहे. क्लियर आहे? मग राहिलं काय? ओनली -1. ओके, मीन्स आवर थर्ड इंटिग्रल इज -1 dy इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता समटाइम्स फॉर सम स्टुडंट्स म्हणजे काय करतात की मला एक्स ची टर्म नकोय ना, एक्स ची टर्म नकोय म्हटलं की बऱ्याचशा मुलांच्या ब्रेन मध्ये हे असतंय बघ, यांची व्हॅल्यू काय आपली sin x है ना, प्लस x² इंटू e रेस टू y -1. सो दिस इज n. एक्स ची टर्म नकोय म्हटलं की सिम्पली एक्सच्या टर्मला डिलीट करतात है ना, ठीक आहे, असे टर्मला डिलीट करतात. बट ऍक्च्युली हा जो आहे हा फ्री फ्रॉम एक्स नाहीये, कारण e रेस टू y जो होता ना हा कुणाबरोबर होता रे? x² बरोबर. म्हणजे ही x अँड y चं मिक्सचर असलेली टर्म आहे. ओके, म्हणजे या टर्म मध्ये एक्स आहे ऑलरेडी. एक्स आहे म्हटलं की त्या टर्मला, होल टर्मला डिरेक्टली स्किप करायचं. ऑलवेज रिमेंबर, होल टर्मला, म्हणजे एक एक्सच्या टर्मला डिलीट करत राहायचं नाही आपण. एक्स अँड वायच्या टर्मचं मिक्सचर जरी असेल देन ऑल्सो त्या टर्मला सेकंड इंटिग्रलच्या पार्ट मध्ये आपण इन्क्लूड करायचं नाही. डन एव्हरीवन? म्हणजे जर सपोज हे आलं एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय, आपल्याला काय हवंय? एक्स ची टर्म नकोय. नकोय म्हटलं की असं डिलीट करायचं नाही. एक्स इथला एक एक्स कॅन्सल, सो रिमेनिंग टर्म इज साइन वाय. सो साइन वाय इंटिग्रल मध्ये घेतो सर मी. सो दिस इज नॉट पॉसिबल. ओके, ऑलवेज रिमेंबर, ज्या ज्या टर्म मध्ये एक्स हा तुमचा पार्ट असणार आहे, तर या टर्म मध्ये एक्स प्रेझेंट आहे, तर होल टर्म ही स्किप करायची आपल्या इंटिग्रल मधून, होल टर्म. डन एव्हरीवन? सो होप्स आयडिया आली असेल. क्लियर आहे? हे सेकंड इंटिग्रल खूप इझी असते बा, मोस्ट नंबर ऑफ टाइम्स. क्लियर? सो नाव थिंक अबाउट इंटिग्रल नंबर 1. ओके, सो इन इंटिग्रल नंबर 1 ऍडिशन इज देअर. सो फॉर ऍडिशन इंटिग्रेशन्स मध्ये काय फाइंड करतो आपण? सेपरेट इंटिग्रेशन्स. ओके, ट्रीट y as a constant plus integral 2x e raised to y dx, treat y as a constant. Okay, plus into minus, minus, and integration of 1 with respect to y is y, because integration of 1 with respect to x is x, so integration of 1 with respect to y is y. Okay, so then फॉर दिस इंटिग्रल आपण काय म्हटलंय रे? y च्या टर्मला तुम्ही ट्रीट करा की ती कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, मीन्स हियर y इंटू मध्ये, आणि y ला काय म्हटलंय आपण? तो कॉन्स्टंट आहे. इंटू मधला कॉन्स्टंट आपण इंटिग्रलच्या आउटसाइडला लिहितो है ना. सो रिमेनिंग टर्म इज इंटिग्रेशन ऑफ cos x dx है ना. आता याच्यामध्ये y प्रेझेंट नाहीये, दॅट्स वाय y कॉन्स्टंट लिहिण्याचं लॉजिक बनत नाही. क्लियर आहे? देन प्लस, आता याच्यामध्ये पहा 2 कॉन्स्टंट आहे आणि y ला काय म्हटलंय आपण? कॉन्स्टंट. मीन्स 2 इंटू e रेस टू y, दिस होल पॅकेज बिकम्स कॉन्स्टंट. आणि पॅकेज इंटू मध्ये, दॅट्स वाय ते कुठं लिहिणार आपण? आउटसाइडला. सो 2 इंटू e रेस टू y इंटिग्रेशन ऑफ ओनली x dx इज इक्वल टू, सॉरी, मायनस y इज इक्वल टू कॉन्स्टंट. Therefore y into integration of cos x is only sin x plus 2 e raised to y integration of x, x means what? x raised to 1 power 1 न increase होईल सोल्यूशन मध्ये है ना. 2 to get cancel, minus y is equal to c. So this will be our required solution of exact differential equation. Okay friends, so hopes क्लिअर पिक्चर झाला असेल बा तुम्हाला है ना. आणि ऍक्च्युली फंडा सिंपल आहे. सोल्युशन, कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस, एव्हरीथिंग प्रॉपरली तुम्हाला प्रोव्हाइड केलंय. सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला थेअरी पार्ट मध्येच प्रोव्हाइड केलंय. सो दॅट्स वाय
दिस पॉइंट इज मच important for us. ठीक है, when m and n looks like little bit easy, ज्या मोमेंटला m and n थोडासा इझी असेल, फॉर दॅट पर्टिक्युलर एक्झाम्पल वेटेज विल बी 4 marks. Okay, otherwise every time weightage for exact differential equation is 6 marks. Means what, friends? This point is much valuable for our upcoming exam. कारण हा सोपा आहे रे, वन ऑफ द इजिएस्ट पॉइंट आहे हा, है ना. सिंपल आहे, फक्त तुम्हाला थोडंसं पार्शियल डिफरन्शिएशन वरती नॉर्मली वर्कआउट करायचे, बिकॉज ॲज कम्पेअर्ड टू आवर रेग्युलर डेरिव्हेटिव्ह, partial differentiation is very easy, because when we differentiate function with respect to x partially, that time remaining all are constants, only x is valuable, remaining all are constant, म्हणजे बाकीचे सगळे कॉन्स्टंट झाले, त्या मोमेंटला डिफरन्शिएशन करणं किती इझी असेल बा, है ना. तर या मोमेंटसाठी म्हणतोय मी की एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन चे आय थिंक होप्स 6 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला इझिली गेटेबल आहे, 6 मार्क्स मिळवणं इझिली पॉसिबल आहे. ठीक आहे, सो रिमेनिंग एक्झाम्पल्स मी आपण वन बाय वन कव्हर अप करणार आहे, बट बिफोर दॅट आय जस्ट प्रोव्हाइड यू via this video how to deal with exact differential equation. Okay friends, so hopes better idea आले असेल how to deal with exact differential equation. So now in our upcoming video we will discuss about last point of differential equation, that is linear differential equation. Okay friends, so if you like this video then please like, share and compulsory subscribe to my channel. आणि फ्रेंड्स, हे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवले जात आहेत. ऑलवेज रिमेंबर, हे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवले जात आहेत. सो मस्ट वॉच दीज व्हिडिओज व्हेरी सिरियसली. डेफिनेटली आवर टार्गेट, दॅट इज 100 out of 100 marks इज इझिली अचिवेबल. हे थोडंसं ब्रेनमध्ये ठेवा तुम्ही. हे व्हिडिओज खूप व्हॅल्युएबल आहेत. याच्या थ्रू तुम्हाला ईच अँड एव्हरी कन्सेप्ट in depth समजेल 101%. So friends, focus on these videos 100%. 100 out of 100 target is easily gettable. So thank you friends.